रंगपंचमीचा कार्यक्रम आहे, दरवर्षी आपण मोठ्या प्रमाणात साजरा करतो. या वर्षीचं काय तुमचं नियोजन आहे? ह्या वर्षी माननीय नामदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक फिरोजबाई पठाण आणि नगरसेविका मी पूनम निकम प्रभाग क्रमांक 17 मधील महिलांसाठी सप्तरंग रंगाचा महोत्सव हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात नियोजन केलेला आहे. दरवर्षीप्रमाणे म्हणजे 5 वर्ष झाले हा कार्यक्रम होतोय, पण ह्या वर्षी जरा मोठ्या प्रमाणात नियोजन केलेलं आहे. तर विलासपूर गोळीबार मधील सर्व महिलांनी या कार्यक्रमात उपस्थित राहावे आणि ह्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असं मी सर्वांना विनंती करते. ठिकाण, वेळ ते सगळं सांग. तर ह्या कार्यक्रमाचं ठिकाण गोळीबार मैदान येथे आहे आणि वेळ 4 ते 7 अशी वेळ आहे. तर सर्व महिलांनी यावे. रंगाचे नियोजन केलेलं आहे, साऊंड आहे, शॉर्ट लाईट या सर्व गोष्टींचं नियोजन केलेलं आहे. तर सर्व महिलांनी या गोष्टीचा आनंद घ्यावा. आणि तसंच महिला दिनानिमित्त विलासपूर येथील फिरोजबाई पठाण जनसंपर्क कार्यालय येथे 9 तारीख आणि 10 तारीख या तारखेस आधार कार्ड अपडेट, पॅन कार्ड अपडेट आणि लाडकी बहीण योजनेची KYC ज्यांची राहिलेली आहे तर तो कॅम्प ठेवलेला आहे. तर सर्व महिलांनी आणि नागरिकांनी या कॅम्पचा उपभोग घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करते. बरोबर. नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. उद्या 8 मार्च म्हणजे महिला दिवस. महिला दिवस आणि रंगपंचमी हा सण योगायोगाने एकत्र चाललेला आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पूनम निकम आणि फिरोजबाई पठाण यांनी महिलांसाठी, खास महिलांसाठी रंगपंचमीचे नियोजन केलेले आहे. तर प्रभाग क्रमांक 17 मधील सर्व महिलांनी सर्वांनी रंगपंचमी खेळण्यास यावे आणि रंगपंचमीचा आनंद उपभोग घ्यावा. बस, एक नंबर. मी सौ कांचन नारायण करांडे प्रभाग 17 मधील नागरिक आहे. आणि आता उद्या 8 मार्च महिला दिन हा दिवस आहे आणि रंगपंचमी. त्यानिमित्त नगरसेविका पूनमताई निकम आणि फिरोजबाई पठाण, नगरसेवक फिरोजबाई पठाण यांनी आज म्हणजे गेल्या 4-5 वर्षापासून रंगपंचमीचा हा कार्यक्रम दरवर्षीच महिलांसाठी ठेवतात. तसाच याही वर्षी अगदी मोठ्या प्रमाणात त्यांनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे. तरी सर्व विलासपूर आणि गोळीबार मैदानातील सर्व महिलांनी उद्या 4 ते 7 या टायमात गोळीबार मैदान येथे कार्यक्रमाला हजर राहावे आणि या कार्यक्रमाचा आनंद लुटावा.